भाजपच्या पहिल्या महापौर ज्या आहेत त्या रितू तावडे ह्या होणार आहेत आणि त्यासाठी मी त्यांच्या गावामध्ये जे मूळ गाव आहे कोकणातील त्यांचे पेंडूर खराडेवाडी या गावामध्ये मी पोहोचलेलो आहे. TV9 हे प्रथमच याच्या खराडेवाडीमध्ये इथल्या पेंडूरच्या गावामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळतं. इथले सगळे ग्रामस्थ आहेत, त्यांचे त्यांचे नातेवाईक आहेत. इथे त्यांचं जे बालपण गेलं रितू तावडे यांचं, ते सगळे नातेवाईक आपल्यासोबत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय सांगाल मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची काही वेळातच घोषणा होण्याची शक्यता आहे, कसं बघताय? आम्हाला सर्व खराडेवाडीवासियांना खूप आनंद झालेला आहे मुंबईचे प्रथम नागरिक झाल्याबद्दल रितू तावडे यांचं. तसंच आदरणीय मोदी साहेबांनी चांगला हे केलं आहे, त्याबद्दल फडणवीस साहेबांनी पण चांगलं हे केलं आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण तसेच आदरणीय खासदार नारायण राणे साहेब यांचा आशीर्वाद असल्यामुळे या झाले आहेत. आम्हाला खरोखर खूप आनंद झाला आहे. काय मनामध्ये भावना आहे तुमच्या, म्हणजे मुंबईच्या महापौरपदी यांची विराजमान झाली, कारण इथली गावातली जी मुलगी होती ती आमच्या गावचे लेख झाल्यावर आम्हाला खरोखरच अभिमान असणार, पण आचारसंहितेमुळे आम्ही आनंदोत्सव साजरा करू शकत नाही. ठीक आहे, 2 दिवसानंतर आम्ही ह्याच्यापेक्षा चांगला विजयी गुलाल जिल्हा परिषद पंचायत समितीचा उधळणारच आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या महापौर झाल्याबद्दल बी आम्ही गुलाल उधळणार आहे. रितू सावंत म्हणजे आता ते इथले सावंत होते, नंतर ते तावडे झाल्या. बालपण यांचं इथं गेलं, कुठे गेलं? मुंबईमध्ये गेलं का इथं? इथेच गेलं. आताच्या मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या रितू तावडे, पूर्वाश्रमीच्या सावंत या खरारेवाडीच्या रहिवासी असून त्यांचं बालपण हे गावी गेलं. नंतर शिक्षण मुंबईमध्ये झालं. त्यांचे वडील हे गिरणी कामगार होते आणि अगदी हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना लहानाचं मोठं करून आज महापौर पदापर्यंत नेऊन सोडलं. त्याबद्दल आम्हाला खरारेवासियांना अत्यानंद झालेला आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या यशात सहभागी आहोत. नक्कीच मुंबईच्या महापौरपदी मग इथली मुलगी जी आहे म्हणजे ग्रामीण भागातली आहे, मनामध्ये काय कशा प्रकारे आनंद आहे, म्हणजे म्हणजे तुम्ही कशा प्रकारे जल्लोष वगैरे करणार आहात काय? तर जल्लोष तर त्या अंगणवाडीसाठी येणारच आहेत. त्या आम्ही आमच्या तऱ्हेने तर करूच. त्यांच्या आता काय ज्या इच्छा आकांक्षा असतील, त्यांचे बंधू महेश सावंत हे आमचे चांगले मित्र आहेत आणि आमच्याबरोबर पहिल्यापासून चांगलं बॉन्डिंग आहे त्यांचं. आम्ही त्यांच्याशी बोलणं आमचं चालू आहे सध्या. ते बोलले अजून काय डिक्लेअर झालं नाही, झालं की मी सांगतो. पण आम्ही पण आचारसंहितेमुळे सगळे स्तंभित झालो आहे, ते काय करू शकत नाही. पण काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून आता गावाच्या विकासासाठी वगैरे? गावाची अपेक्षा तशी बघायला गेलं तर राणेसाहेबांनी, रवींद्र चव्हाण साहेबांनी सगळं सुसंस्कृत आमचं तुम्ही रस्ते वगैरे बघितले असतील. पण एक इथली प्रथम नागरिक म्हणून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत. बघूया आता त्यामुळे त्या कशा हे होतात. आम्ही पूर्ण पाठपुरावा करून त्यांच्या मागे राहू. नक्कीच या पेंडूर खराडेवाडीमधले इथले सगळे ग्रामस्थ आहेत, त्यांचे नातेवाईक, मात्र प्रत्येक नातेवाईकांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतं. अगदी समाधान व्यक्त केलेलं अगदी इथे नातेवाईक सांगताना पाहायला मिळतं. कॅमेरामन सुमित गजनेसह अनंत बाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.